मोदी सरकारसाठी धोक्याची घंटा वाजली, कारण भाजपचा सर्वात मजबूत बालेकिल्ला काल उद्ध्वस्त झालाय। बिहारमध्ये एक अभूतपूर्व राजकीय उलथापालथ झाली आहे। जनस्वराजच्या प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा 18,000 पेक्षा जास्त मतांनी धुव्वा उडवलाय। ही साधी निवडणूक नव्हती, बाकीपूर हा भाजपचा असा बालेकिल्ला होता जिथे त्यांना पराभूत करणं अशक्य मानलं जायचं। पण बिहारची जनता भाजपचा हाच गड पूर्णपणे ढासळून टाकलाय। या एका निकालाने स्पष्ट केलंय, लोकांना आता जातीय राजकारण कंटाळा आलाय आणि त्यांना विकासाचा, रोजगाराचा तिसरा पर्याय हवाय। पण यात महाराष्ट्रासाठी काय धडा आहे? जर बिहारची जनता भाजपची राजकीय चाल ओळखू शकली आणि त्यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना उत्तर देऊ शकते, तर महाराष्ट्राने अजून किती दिवस शांत बसून पाहायचंय? भाजपची हीच गणित जर बिहारमध्ये अपयशी ठरत असतील, तर महाराष्ट्राने सुद्धा आता वेळच समजून घ्यायला हवी। बिहारमध्ये वारे बदललेत, बालेकिल्ला ढासळले, आता सांगा महाराष्ट्राची बदल कधी घडणार?